दालचिनी हिला संस्कृतमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये त्वक या नावाने ओळखलं जातं. त्वक एला पत्र याला त्रिजात असं म्हणतात आणि त्वक एला पत्र केशर याला चातुर्जात असं म्हटलेलं आहे. त्रिजात आणि चतुर्जात हे काय आहेत? तर हे मसाल्याचे पदार्थ आहेत जे आपल्या घराघरामध्ये वापरले जातात, परंतु त्याला उत्कृष्ट औषधी असे गुणधर्म आहेत. दालचिनीचं काय असतं नक्की म्हणजे दालचिनी म्हणजे हे नक्की काय आहे? तर हे झाडाचं खोड जे असतं ना, त्याची जी साल असते, ती साल म्हणजेच दालचिनी होय. तर दालचिनीचे वृक्ष असतात 20-20, 22-22 फूट उंच असे वृक्ष असतात. श्रीलंकेमधली जी दालचिनीची जी जाती असते ना, प्रजाती असते ती श्रेष्ठ, तिला सिंहली दालचिनी असं म्हटलं जातं आणि तिचे तर वृक्ष 60-60 फूट उंच इतके महाकाय वृक्ष असतात याचे. याचं शास्त्रीय नाव किंवा बॉटॅनिकल नेम हे सिनॅमोमम झेलॅनिकम असं आहे किंवा कॅशिया सिनॅमोमम असं पण आहे. जी चीनी प्रजाती आहे ना, तिला कॅशिया नावाने ओळखलं जातं. ती सुद्धा श्रेष्ठ मानली जाते आणि दुसरी जी आहे ती सिंहली म्हणजे श्रीलंकेतून येणारी. तर ह्या 2 दालचिनी ज्या आहेत त्या औषधामध्ये श्रेष्ठ आहेत आणि त्याच आयुर्वेदिक औषधामध्ये वापरल्या पाहिजे असं सांगितलं आहे. तिसरी जी प्रजाती येते ती म्हणजे भारतीय दालचिनी. ती सिक्कीम किंवा आसाम किंवा हिमालय वगैरे ह्या भागामध्ये आढळते. तिच्या वृक्षाला सिनॅमोमम तमाल असं म्हणतात आणि तिची जी पानं असतात, ती पानं म्हणजेच तमालपत्र किंवा इंडियन बे लीफ म्हणून वापरले जातात. खरं तर ही जी भारतीय दालचिनी जी आहे ना, ती औषधामध्ये वापरायला सांगितलेली नाहीये. कारण की ती खरी दालचिनी नाही, तिच्या झाडापासून येणारी. तर तिच्या पानांचा जो काही उपयोग आहे, तो तमालपत्र म्हणून जो आपण त्याला तेजपान किंवा तेजपत्ता म्हणून करतो, तर तो त्याचा पानांचा उपयोग करायला सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे काही छोटासा भेद आहे दालचिनी आणि तमालपत्राच्या वृक्षामध्ये. तर ही जी श्रीलंकेतून येणारी जी दालचिनी मी जे तुम्हाला सांगितलं ना, ती आपण औषधामध्ये जे वापरतो त्याचे श्रेष्ठ गुणधर्म सांगितलेले आहेत. तर तीच जर तुम्ही मसाल्याच्या पदार्थांमध्ये जर वापरली, तर त्याचा जो सुगंध असतो तो जास्त चांगल्या प्रकारे येतो.